नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामध्ये असलेल्या आरे गावामध्ये घेऊन आलेलो आहे। कारण या ठिकाणी 12व्या शतकामध्ये बांधण्यात आलेलं हेमाडपंथी शैलीतील प्राचीन मंदिर आपल्याला बघायचं आहे। या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत आणि सर्वात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या आतमध्ये अखंड दगडाला कोरून चामुंडा देवीची मूर्ती बनवलेली आहे। ही मूर्ती बघितल्यानंतर तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल, कारण चामुंडा देवीच्या अंगावर मांस नसते, फक्त हाडे असतात। देवी रक्तप्राशन करते आणि देवीचे वाहन मयत असते। हे सर्व एका अखंड दगडामध्ये दाखवणे किती अवघड असेल हे देखील आपल्याला बघायला मिळते। आणि आपण भारतामध्ये कुठेही गेलो तर आपल्याला शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये फक्त पिंड बघायला मिळते, पण या मंदिरामध्ये शंभू महादेवाच्या पिंडीसोबत महादेवाच्या अनेक रूपातील मूर्त्या पण बघायला मिळतात। आणि हे मंदिर 3 भागांनी मिळून बनलेलं आहे: गाभारा, सभामंडप आणि गर्भगृह। जेव्हा आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला प्राचीन नंदी बघायला मिळतात आणि नंदीच्या समोर एक अशी प्राचीन विरगळ आपल्याला बघायला मिळते। ती खूप मोठी आहे आणि 3 खणांनी बनलेली आहे। पहिल्या खणामध्ये दाखवण्यात आलेला आहे एक योद्धा दुश्मनांशी कसा लढतो। मधल्या खणामध्ये दाखवण्यात आलेला आहे लढाई जिंकल्यानंतर कसा आनंद व्यक्त करतो आणि नृत्य करतो। आणि सर्वात वरच्या खणामध्ये दाखवलेला आहे तो योद्धा महादेवाची कशी पूजा करतो। म्हणजे अखंड दगडामध्ये ती विरगळ बनवलेली आहे आणि बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे। जेव्हा आपण गाभाऱ्यामधून सभामंडपमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला समोर अखंड दगडाला कोरून बनवलेले 4 सुंदर खांब बघायला मिळतात। हे खांब बघितल्यानंतर प्राचीन कलाकारांच्या हातातील कला आपल्याला समजते। आणि जेव्हा आपण सभामंडपमधून गर्भगृहामध्ये प्रवेश करतो तेव्हा हरेश्वरच्या रूपात आपल्याला शंभू महादेवाचं दर्शन होतं। हे मंदिर तुळशी नदीच्या काठाशी बनलेलं आहे। इथला निसर्ग अतिशय सुंदर आहे। तर चला मित्रांनो, तुम्ही देखील माझ्यासोबत या मंदिरामध्ये प्रवेश करा आणि 12व्या शतकामध्ये बनवलेले प्राचीन मंदिर जे शिल्पकलाचा सुंदर आणि अचूक नमुना आहे हे बघा। आता आम्ही मंदिर परिसरामध्ये पोहोचलेलो आहे। समोर तुम्ही हे हरेश्वरचे मंदिर बघू शकता। 12व्या शतकामध्ये काळ्या पाषाणामध्ये बनवलेलं हे मंदिर बघितल्यानंतर आपल्याला शिल्पकलेचा उत्तम नमुना बघायला मिळतो। हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे, पण सर्वप्रथम मंदिराच्या समोर आपल्याला या ठिकाणी शंभू महादेवाची पिंड, प्राचीन नंदी आणि पादुका बघायला मिळतात। या ठिकाणी तुळशीसाठी ही सुंदर नक्षीकला बनवलेली आहे। आता आपण मंदिर परिसरामध्ये असलेल्या अनेक विरगळी, प्राचीन मूर्त्या आणि शंभू महादेवाचे 2 नंदी बघूया। त्यानंतर आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करूया। या ठिकाणी आपल्याला काही विरगळी बघायला मिळतात, त्यांचा काही भाग तुटलेला आहे आणि या ठिकाणी 3 विरगळी आहेत त्या साबूत आहेत। आणि विरगळीच्या वरती जी कलाकृती केलेली आहे ती अतिशय सुंदर आहे। दगड कोरून हे सर्व बनवलेलं आहे। या ठिकाणी एक मूर्ती आहे, त्या मूर्तीचा काही भाग तुटलेला आहे। अजून काही विरगळी आहेत, त्यांचा पण वरचा आणि खालचा भाग तुटलेला आहे। आणि या ठिकाणी आपल्याला शंभू महादेवाचा अखंड दगडामध्ये कोरलेला नंदी बघायला मिळतो। अनेक वर्ष झाल्यामुळे नंदीचा काही भाग तुटलेला आहे, तरीसुद्धा हा अखंड दगड कसा कोरला असेल हे बघण्यासारखं आहे। आणि या महादेवाच्या नंदीच्या मागे आणखी एक नंदी आपल्याला बघायला मिळतो। या ठिकाणी हा नंदी आहे। या नंदीच्या गळ्यामध्ये जो हार कोरलेला आहे तो अतिशय सुंदर आहे बघा। घंटींचा हार आहे तो। आणि नंदीचे तोंड समोरून तुटल्यामुळे पूर्ण नंदी आपल्याला बघायला मिळत नाही। मंदिर परिसरामधून जेव्हा आपण गाभाऱ्याच्या दिशेने जातो तेव्हा आपल्याला या ठिकाणी अखंड दगडाला कोरून बनवलेली खूप मोठी विरगळ बघायला मिळते बघा। या विरगळीच्या वरती दाखवण्यात आलेला आहे एक योद्धा दुश्मनांशी कशी लढाई लढतो बघा। हा तो योद्धा आहे आणि समोर दुश्मन आहेत, त्यांच्याशी कशी लढाई करत आहे हे दाखवण्यात आलेलं आहे। आणि मधल्या खणामध्ये लढाई लढून जिंकल्यानंतर तो कसा आनंद व्यक्त करत आहे आणि नृत्य करत आहे हे दाखवण्यात आलेलं आहे। आणि तिसऱ्या खणामध्ये योद्धा
शंभू महादेवाची कशी पूजा करत आहे हे सुंदर तरीकेने दाखवण्यात आलेलं आहे. आणि या विरगळीच्या वरती कन्नड भाषेमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. बघा मित्रांनो, हा दगड खूप मोठा आहे आणि तो कसा सुंदर परिस्थितीत आणि सुंदर तरीक्याने कोरलेला आहे. आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करूया. मंदिरामध्ये जाण्यासाठी 3 प्रवेशद्वार आहेत, पण आपण या पुढच्या प्रवेशद्वारमधून मंदिरामध्ये प्रवेश करूया. मंदिराचे जे खांब आहेत, खांबाच्या वरती हे दगडी बांधकाम केलेलं आहे आणि हे नक्षीकाम बघून आपल्याला प्राचीन कलाकारांची कला समजते. या ठिकाणी हा अखंड दगड आहे आणि हा दगड कसा कोरलेला आहे बघा. ही मंदिराची चौकट आहे. वरती गणपती बाप्पा विराजमान आहेत आणि या खांबावरची डिझाईन बघून खूप सुंदर वाटतं मित्रांनो. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. गाभाऱ्यामधून सभा मंडपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोर अखंड दगड कोरून बनवलेले 4 खांब बघायला मिळतात. या खांबावरची डिझाईन नक्षीकला बघून प्राचीन कलाकृती आणि प्राचीन इतिहास आपल्याला समजतो. ओम नमः शिवाय. आणि आतमध्ये सभा मंडपच्या मधोमध वरती एक सुंदर फूल कोरलेलं आहे आणि दगडामध्ये कोरून सुद्धा ते किती सुंदर दिसत आहे बघा. आता मी तुम्हाला खांबावरची नक्षीकला दाखवतो. या खांबावर जी नक्षीकला केलेली आहे ती किती सुंदर आणि अचूक आहे. ही नक्षीकला बघितल्यानंतर आपल्याला असे वाटेल जणू काय हा खांब आधुनिक जगातील मशिनरीने कोरलेला आहे, पण असे नसून छिन्नी आणि हातोडीच्या साहाय्याने हे खांब कोरलेले आहेत आणि या खांबावरती सुंदर नक्षीकला केलेली आहे. आणि सभा मंडपमध्ये आपल्याला छोटी छोटी मंदिरे पण बघायला मिळतात. या मंदिरामध्ये शंभू महादेवाच्या मूर्त्या आहेत. त्या ठिकाणी शंभू महादेवाची एक मूर्ती आहे आणि महादेवाच्या मांडीवर पार्वती देवी बसलेली आहे. या ठिकाणी एका ऋषीची मूर्ती आहे. अजून काही मूर्त्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो. बघा, या ठिकाणी पण शंभू महादेवाची पार्वती देवी सोबत एक मूर्ती आहे. शंभू महादेवाच्या हातामध्ये रुद्राक्षाची माळ आहे, एका हातामध्ये नाग आहे आणि आणखी 4थ्या मंदिरामध्ये आपल्याला आणखी एक मूर्ती बघायला मिळते. बघा, या ठिकाणी ही मूर्ती भैरवाची आहे. सुंदर अशी भैरवाची मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आता मी तुम्हाला दाखवतो चामुंडा देवीची प्राचीन मूर्ती. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, चामुंडा देवीच्या अंगावरती मांस नसते, फक्त हाडे असतात. देवी रक्तप्राशन करते आणि देवीचे वाहन मयत असते. हे किती सुंदर तरीक्याने या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. देवी मैतावरती स्वार आहे. देवीच्या हातामध्ये रक्त पिण्यासाठी एक कटोरा आहे आणि देवीची ही नक्षीकला बघा. म्हणजे देवीने हातामध्ये एक राक्षस घेतलेला आहे. देवीच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, एका हातामध्ये खंजर आहे आणि ह्या हातामध्ये एका राक्षसाची मुंडी आहे. आणि देवीची बॉडी बघू शकता तुम्ही, पूर्ण हाडामध्ये दाखवण्यात आलेली आहे. ही प्राचीन कलाकृती बघून प्राचीन कलाकारांच्या हातामध्ये असलेली जादू आपल्याला समजते. एका दगडामध्ये अशी मूर्ती बनवणे सध्याच्या युगामध्ये शक्य नाही आणि त्या प्राचीन काळामध्ये हाताने, छिन्नी आणि हातोडीने हे सर्व काही बनवलेलं आहे. आता आपण एका कोण्यामध्ये असलेली शंभू महादेवाची प्राचीन पिंड तुम्हाला दाखवतो. बघा, या ठिकाणी शंभू महादेवाची एक प्राचीन पिंड देखील आपल्याला बघायला मिळते. आता आपण महादेवाचं दर्शन घेऊया.
हर हर महादेव. या ठिकाणी महादेवाचा नंदी आपल्याला बघायला मिळतो. आणि सभा मंडपमधून आत गेल्यानंतर आपल्याला गाभारामध्ये जाता येतं, पण या ठिकाणी दरवाजा बंद आहे, कुलूप घातलेला आहे, त्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. आणि गाभाऱ्याच्या चौकटीवरती सुंदर नक्षीकला पण केलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि वरती सुंदर फूल देखील कोरलेलं आहे. हे दगडांचे बांधकाम अतिशय सुंदर आहे. आणि गाभाऱ्यामध्ये जात असताना एकदम थंड अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो. समोर हरेश्वरच्या रूपात शंभू महादेवाचे तुम्ही दर्शन घ्या. ओम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम उग्रेधारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. ओम मंगलम भगवान शंभो. ओम मंगलम ऋषभध्वज. ओम मंगलम पार्वतीनाथो. ओम मंगलाय तनुहर. आणि गाभाऱ्याच्या आतमध्ये जी नक्षीकला केलेली आहे ती पण अखंड दगडाला कोरून बनवलेली आहे आणि सुंदर आहे. ही चौकट बघा. या चौकटीच्या खाली आपल्याला सुंदर नक्षीकला बघायला मिळते. या ठिकाणी एक शिळे दाखवण्यात आलेला आहे, मध्ये एक कलाकृती आहे आणि दुसऱ्या साईडला पण एक शिळे दाखवण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी सर्वत्र दगडाच्या बांधकामाच्या वरती सुंदर नक्षीकला आपल्याला बघायला मिळते. आता आपण दर्शन घेतलेलं आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं मंदिरामध्ये येण्यासाठी 3 दरवाजे आहेत. हे 3 दरवाजे मी तुम्हाला दाखवतो. समोर एक दरवाजा आहे, त्या दरवाजामधून आपण आतमध्ये आलो. या साईडला एक दरवाजा आहे आणि या साईडला एक दरवाजा आहे. जेव्हा आपण सभा मंडपमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी एक गोलाकार दगड दिसतो. त्या दगडाच्या वरती एक कासव देखील आहे. हे सर्व बघितल्यानंतर मनाला प्रसन्नता प्रदान होते. आता आपण मंदिरामधून बाहेर जाऊया आणि बाहेर कोरलेल्या कलाकृती बघूया. मंदिराच्या उजव्या साईडला हनुमंताचे एक मंदिर आहे, तिथे पण आपण जाऊन दर्शन घेऊया. ओम हनुमंते नमो नमः. ओम हनुमंते रुद्र अवताराय सर्वशत्रु सहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. हेमाडपंथी शैलीतील हे प्राचीन मंदिर किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला आतमध्ये जाऊन मंदिर दाखवलं. मंदिरामध्ये दगडांच्या वरती कशी नक्षीकला केलेली आहे हे देखील दाखवलं. आता आपण ह्या मंदिराची एक प्रदक्षिणा घालूया आणि हे मंदिर बाहेरून कसे दिसते हे बघूया. या मंदिरामध्ये 4 शिखरे आहेत. मेन शिखर पाठीमागे आहे आणि त्याच्या पुढे ही 3 शिखरे आहेत. मंदिराच्या 4ही बाजूने सर्वत्र आपल्याला दगडाचे बांधकाम बघायला मिळते. बघा, हा मंदिरामधील पहिला प्रवेशद्वार आहे. अशी 3 प्रवेशद्वार मंदिराला आहेत. आणि मंदिराचे बांधकाम बघितल्यानंतर तुम्ही विचार कराल 12व्या शतकामध्ये हे दगड कसे कोरले असतील. या दगडांची फिनिशिंग बघून आपल्याला असे वाटेल जणू काय आधुनिक जगातील मशिनरीने या दगडांना कोरलेलं आहे. अतिशय सुंदर हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे. बघा मित्रांनो, हे मंदिर बघितल्यानंतर आपल्याला प्राचीन कलाकारांची कला समजते, प्राचीन इतिहास देखील समजतो. आणि या ठिकाणी एक दगडाची गुंडी देखील आहे. ज्यावेळी या ठिकाणी यात्रा भरते तेव्हा भक्त ही गुंडी उचलतात आणि मागून हे मंदिर असे दिसते. बघू शकता तुम्ही. सुंदर शिल्पकलेचा नमुना या मंदिरामध्ये
आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो। अशी प्राचीन मंदिरे आपल्या पूर्वजांच्या हातातील कला दाखवतात। मंदिराचा बेस पूर्णतः दगडामध्ये आहे आणि शंभू महादेवाला अभिषेक घातल्यानंतर इथून पाणी बाहेर येते, बघू शकता तुम्ही। अभिषेकचे पाणी इथून बाहेर येते आणि मंदिरामध्ये जाण्यासाठी या ठिकाणी हे दुसरे प्रवेशद्वार आहे। म्हणजे तिन्ही प्रवेशद्वार एकसारखी दिसतात बघा। अतिशय सुंदर हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे आणि पहिलं प्रवेशद्वार आपण जिथून मंदिरामध्ये प्रवेश केला ते आहे। म्हणजे तिन्ही प्रवेशद्वार बाहेरून बघितल्यानंतर एकसारखी दिसतात बघा। हे पहिलं प्रवेशद्वार आहे आणि इथून बघितल्यानंतर मंदिर असे दिसते, बघू शकता तुम्ही। आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामध्ये असलेल्या आरे गावातील हरेश्वर शंभू महादेवाचं मंदिर दाखवलं। हे मंदिर बघितल्यानंतर आपल्याला शिल्पकलेचा उत्तम नमुना बघायला मिळतो आणि ही नक्षीकला बघितल्यानंतर आपल्याला प्राचीन कलाकारांच्या हातातील कला कशी होते हे देखील बघायला मिळते आणि प्राचीन इतिहास देखील आपल्याला समजतो। जेव्हा आपण मंदिरामध्ये गेलो तेव्हा आपल्याला अनेक प्राचीन मूर्त्या बघायला मिळाल्या। त्या अखंड दगडाला कोरून कशा बनवलेल्या आहेत हे मी तुम्हाला दाखवलं। सभा मंडपमध्ये असलेले 4 खांब, त्या खांबावर जी डिझाईन केलेली आहे ही तुम्हाला दाखवली आणि त्यानंतर मेन गर्भगृहामध्ये प्रवेश करून आपण शंभू महादेवाचं दर्शन घेतलं आणि या मंदिराच्या बाहेर एक असलेली प्राचीन विरगळ देखील मी तुम्हाला दाखवली आणि मंदिर बाहेरून कसे आहे हे सर्व तुम्ही बघितले, त्यामुळे आपल्याला प्राचीन कलाकृती समजली। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर आणि मराठी व्हिडिओ सोबत। धन्यवाद। जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पते, हर हर महादेव।